नमस्ते. आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी साधीशीच पण खायला तेवढीच सुंदर असं अळूचं भाजी करणार आहे, अळूची पातळ भाजी. तर मी इथे अळू घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर मी आता हे साफ कसं करायचं ते दाखवते. इथे मी आता हे अळू स्वच्छ धुवून घेतलं आहे. कापायच्या पहिलंच अळू धुवून घ्यायचा आणि फक्त मी तुम्हाला हे साफ कसं करायचं दाखवते. हा देठ काढून घेतला आहे मी आणि हे धागे जे असतात ते आपण काढून घ्यायचे. आता कसं अळू कोवळं येतं त्यामुळे अळू कोवळंच बघून घ्यायचं. हे मी धागे काढून घेतलेत, असे साफ करून घ्यायचे. हे मी सर्व साफ करून घेते आणि अळू चिरून घेते. इथे मी अळू बारीक चिरून घेतलंय. आता हे मी बाजूला ठेवते आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतले ते दाखवते. इथे मी शेंगदाणे घेतले, हे भिजत ठेवलेले रात्रभर, आणि ते चणा डाळ घेतली, ती भिजून घेतली आहे. इथे शेंगदाण्याचं कूट घेतलंय आणि खोबरं आहे. आणि इथे मी चिंच भिजवून त्याचं असं पाणी काढून घेतलं आहे चिंचेचं. थोडंसं गूळ घेतलं आहे. मेथी घेतली 10-15 दाणे आहेत, जास्तही नाही घ्यायची. आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आणि ते आपल्याला बाकी काही मसाले लागतील. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचेभर तेल घालते, चमच्याभरून 2. तेल व्यवस्थित असं गरम होते. इथे तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे. हे जे मेथीचे दाणे घेतले ते घातले, असं जिरं घातलं अर्धा चमचा घातला. हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्याही कापून घेतल्यात. इथे मी मिरच्या घालून घेतल्या. थोडीशी हळद घालते, पाव चमचा एवढी. आणि हे जे चिरलेलं अळू होतं ते घालून घेते. इथे मी अळू घालून घेतलं आणि मिक्स करून घेते फोडणीमध्ये. आता मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेते. अळू शिजेल एवढं पाणी घालायचं आहे. इथे मी पाणी घालून घेतलंय आणि जे आपले भिजवलेले शेंगदाणे होते तेही घालून घेते मी, आणि चणा डाळ व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. 1 चमचा मीठ घातलंय. हे चिंच घालून घेते आणि मिक्स करून घेते. इथे आता सर्व साहित्य घातलं मी, डाळ वगैरे, शेंगदाणे, आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता गॅस कुकर बंद करते मी आणि 4 ते 5 शिट्या करून घेते. ते 5 ते 6 शिट्या करून घेतले आणि कुकर थंड झालंय. आता खोलून घेते थोडं. आणि एवढं छान असं शिजलं गेलंय. जर शिजलं नसेल तर थोडं घोटून घ्यायचं असलं तर घेऊ शकता. मला आता इथे असं वाटत नाहीये, शिजलंय छान असं. परत मी गॅस इथे चालू करते. तुम्ही पाहिजे तर दुसऱ्या कढईमध्ये वगैरे घेतलात तरीही चालेल काढून. आता इथे मी गॅस चालू केलाय. त्याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घालून घेते. 2 चमचे भरून ओलं खोबरं घातलंय. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते 2 चमचे. मिरची पावडर घालते. आता आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या, तरी पण मी अर्धा चमचा मिरची पावडर घातली. पाव चमचा गरम मसाला आहे. थोडंसं गूळ घालून घेते. छान अशी चव येते गुळामुळे. व्यवस्थित असं मिक्स करते. हे आता थोडे मसाले शिजले गेले पाहिजे, त्याच्यामुळे मी 5 मिनिटं शिजून घेते. आता इथे मी खोबरं आणि घातलं शेंगदाण्याचं कूट. 5 मिनिटं मी शिजून घेतलंय. इथे आपली अळूची पातळ भाजी तयार झाली आहे. मस्त, अगदी साधी, सोपी, पण खायला तेवढी सुंदर, छान वाटते चवीला. तर तुम्ही रेसिपी करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.